नमस्कार, मी वैशाली मधुर भोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला पालकाचे शंकरपाळे कसे बनवायचे ते सांगणार आहे। तर मागच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला पालकाची खारी कशी बनवली होती ते देखील सांगितलेले आहे। पण त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, जर तुम्ही तो पालकाचा खारी बघितली नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता। तर हे पालकाचे शंकरपाळे बनवायला सोपे आहेत आणि खायला तितकेच टेस्टी लागतात। जर सकाळी चहा बनवला असेल त्याच्यासाठी तुम्ही हे शंकरपाळे खाऊ शकता, खूप जबरदस्त असे लागतात। तर चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर इथे मी हे अर्धी जोडी पालक घेतलेला आहे। पालक असा मी फ्रेश घेतलेला आहे आणि याच्या आपल्याला काड्या सगळं घ्यायच्या आहे। आता या पालकाला आपण शिजून घेणार आहोत। आता यामध्ये आपण पालक टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडं पाणी घालायचे, जास्तीचं पाणी घालायचं नाही, थोडंच पाणी घालायचे। तर इथे मी हे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। तर पालकालाच जास्त करून पाणी सुटलेलं जातं, त्यामुळे पाणी थोडंच घालायचं आणि याला व्यवस्थित असं खालीवर करून घेऊया आपण। आणि याला अशी उकळी येत आहे। आता इथे गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आणि यावर एक झाकण लावून आपल्याला हे पालक 5 ते 10 मिनिटांमध्ये छान शिजून घ्यायचं आहे। तर 5 ते 10 मिनिटांनंतर पाहू शकता, तर या ठिकाणी बघा आपला पालक छान शिजलेला आहे आणि याला पाणी भरपूर असं सुटलेलं आहे। आता इथे गॅस बंद करून घेऊया। तर आपल्याला इथे पाणी घ्यायचं असेल तर बर्फाचं पाणी घ्यायचं आणि हे शिजवलेला पालक यामध्ये टाकून घेऊया। तर असं टाकून घेतला ना तर पालक देखील लवकर असा थंड होतो आणि पालकाचा रंग जे आहे ते तसाला तसा राहतो, म्हणजे हिरवाला हिरवा राहतो। तर असं करून घेणं गरजेचं आहे। आणि हे बघा आता लवकर इथं थंड पण झालेला आहे। आता लगेच आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय, यामध्ये आपण शिजवलेला यामध्ये पालक टाकून घ्यायचा आहे आणि याला बारीक असं वाटून घ्यायचंय। तर पाणी न टाकता आपल्याला याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघायला मस्त असा ग्रीन कलर आलेला आहे आणि खूप छान असं वाटून तयार झालेला आहे। तर कधीही लक्षात ठेवायचं, जेव्हा पालक शिजला की लगेच बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवायचा। तर बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि आपला पालक देखील खूप छान असा वाटून झालेला आहे। आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर इथे आपली ही अर्धी वाटी पालक प्युरी तयार झालेली आहे। आता लगेच आपण याचं पीठ मळून घेऊया। तर इथे मी हे 2 वाटी मैदा घेतलेला आहे। आता यामध्ये मी अर्धी वाटी बेसन पीठ घालतीये। ज्या वाटीने मैदा घेतलाय त्याच वाटीने आपण बेसन पीठ घालायचं आहे आणि यामध्ये मी 2 चमचा रवा घालतीये। तर रव्यामुळे छान याला कुरकुरापणा येतो। आता यामध्ये थोडेसे जिरे घालायचे, थोडीशी कलोजीच्या ऐवजी तुम्ही ओवा घातला तरीही चालतो। पाऊण चमचा काळी मिरी पावडर आणि यामध्ये पाऊण चमचा लाल तिखट घालूयात आणि यामध्ये 2 चमचा तेल घालायचे आपल्याला। तेल मी इथं कच्चंच घेतलेलं आहे, गरम वगैरे करून घेतलेलं नाही। आता ही आपण पालक प्युरी तयार करून घेतलेली आहे ती यामध्ये घालूयात। आता हे सगळे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला पाणी वगैरे एक्स्ट्राचं टाकायचं नाही, या पालक प्युरीमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला खूपच कोरडं वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी देखील घालू शकता, पण शक्यतो घालायची गरज नाही। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात। आता हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला। हे बघा मस्त यातच आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय। तर या ठिकाणी बघा इथे छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे। तर या प्युरीमध्येच मी हे छान पीठ मळून घेतलंय, एक्स्ट्राचं पाणी अजिबात टाकलेलं नाही। आता यावर मी थोडंसं तेल टाकून घेतेय आणि हे व्यवस्थित त्याला लावून घेऊ आपण। आता हे तेल व्यवस्थित त्याच्यावर लावून घेतलेलं आहे। आता यावर एक झाकण लावून हे पीठ आपल्याला 10 मिनिटांसाठी असंच ठेवायचं आहे, कारण की यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे ते चांगलं फुलून येतो। तर 10 मिनिटं झालेली आहेत। आपण आता बघा आपलं पीठही छान फुललेलं आहे
आता याला हलक्या हाताने थोडंसं मळून घेऊ आपण. बघा मस्त असं फुलून आलेलं आहे. आता याचे आपण गोळे तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा छोट्या आकारामध्ये आपल्याला असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर याच पद्धतीने आपण हे सगळे गोळे तयार करून घेऊयात. तर इथे आपले हे 3 गोळे तयार झालेले आहेत. आता लगेच याचे आपण शंकरपाळे बनवून घेऊयात. तर इथे मी एक गोळपाट घेतलेला आहे. आता यावर आपण हा गोळा ठेवूयात आणि याला हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आपल्याला. जशी आपण पोळी तयार करून घेतो त्या पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. जर तुम्हाला कोरडं पीठ खाली टाकायचं असेल तर टाकू शकता, पण मी ते टाकलेलं नाही. तर या ठिकाणी बघा मी अशा प्रकारे ही पोळी लाटून घेतलेली आहे. खूप जाडही नाही आणि खूप पातळ नाही, मीडियम मध्ये ही पोळी लाटून घेतलेली आहे. आता याला आपण कट करून घेऊया. आता याला आपण शंकरपाळ्याच्या आकारामध्ये याला कापून घ्यायचं आहे. तर हे शंकरपाळे खायला खूप टेस्टी लागतात. एकदा करून ठेवले की 1 महिनाभर आरामात टिकतात. आता याला आपण अशा चौकोनी आकारामध्ये याला कापून घ्यायचं आहे. तुमच्या आकारामध्ये तुम्हाला जसं आकार हवे आहेत, म्हणजे डायमंड शेपमध्ये तुम्ही कापू शकता किंवा लांब लांब आकारामध्ये सुद्धा कापू शकतात. पण इथे मी हे चौकोनी आकारामध्ये याला कट करून घेणार आहे. तर इथे आपण सगळे कापून घेतलेले आहे. तर या ठिकाणी बघू शकता मस्त असे छान चौकोनी आकारामध्ये मी ह्या कापून घेतलेले, तर खूपच छान असे तयार झालेले आहेत. आता हे सगळे मी एका प्लेटीमध्ये काढून घेते. याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. जर घरचे कोणी पालक खात नसेल तर त्यांना हे शंकरपाळे करून देऊ शकता, मस्त असे आवडीने खातील. तर इथे मी सगळे असे एका प्लेटीमध्ये काढून घेतलेले आहेत. तर याच पद्धतीने आपण सगळे शंकरपाळे तयार करून घेऊयात. तर इथे मी हे सगळे शंकरपाळे इथं तयार करून घेतलेले आहेत. तर खूप मस्त असे तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला वाटत असेल हे एकावर एक चिटकलेले आहे, पण जेव्हा आपण हे तेलामध्ये टाकतो ते असे चांगले असे मोकळे मोकळे होतात. आता हे शंकरपाळे आपण तळून घेऊयात. तर या कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाले की नाही आपण चेक करून घेऊया. तर थोडंसं यामध्ये पीठ टाकून घेऊ आपण. तर बघा आपलं तेल पण चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण एक एक करून हे शंकरपाळे टाकून घेऊया. जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढेच टाकायचे आहेत. आणि इथे गॅस मीडियम फ्लेमच ठेवायचा आहे आपल्याला, हाय फ्लेमवर वगैरे तळायचे नाही. तर इथे सगळे टाकून झालेत. आता याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे हे शंकरपाळे खाली चिटकणार नाहीत. हे बघा तुम्ही बघू शकता जेवढे आपण शंकरपाळे चिटकले होते ते अगदी असे मोकळे मोकळे व्हायला लागलेले आहेत. तर हे आमच्या घरच्यांना सगळ्यांना हे शंकरपाळे खूप आवडतात, तर मी हे नेहमी बनवत असते. तर याला आपण सोनेरी रंगावर चांगले तळून घ्यायचे आहेत. तर हे शंकरपाळे खायला खूप कुरकुरीत आणि खूप टेस्टी लागतात. तर लहान मुलांना तुम्ही हे आवर्जून घरी नक्की ट्राय करू शकता. तर या ठिकाणी बघा याला छान असा गोल्डन कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता याला आपण प्लेटीत काढून घेऊया. हे सगळे आपण या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहे. ते राहिलेले सुद्धा या झाऱ्यात टाकून घेऊया. तर मस्त असा कलर आलेला आहे. तर याला तळायला मला फक्त 5 ते 10 मिनिटं लागलेले आहेत. आता हे एका आपण प्लेटीत काढून घेऊया. तर अशाच प्रकारे आपण हे सगळे शंकरपाळे यामध्ये तळून घेऊया. तर इथे मी सगळे शंकरपाळे तयार करून घेतलेले आहेत. खूप छान असे तळले गेलेले आहेत. तर याचा आवाज ऐकू शकता तुम्ही.
तर खूपच छान असे क्रिस्पी तयार झालेले आणि कुरकुरीत झालेले आहेत. पालक खायला खूप पौष्टिक आहे, त्यामुळे हे शंकरपाळे एक वेळेस करून ठेवले की लहान मुलं मस्त अशी आवडीने खातील. तर अशा प्रकारे तुम्ही हे पालकाचे शंकरपाळे घरी नक्की ट्राय करा. तर खूप जबरदस्त लागतात आणि खायला तर खूप असे टेस्टी लागतात. तर हे शंकरपाळे तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि 1 महिनाभर आरामात टिकतात. हवं तुम्हाला तेव्हा खायचे असतील तेव्हा तुम्ही हे पालकाचे शंकरपाळे खाऊ शकता. तर हे शंकरपाळे तळत असताना मीडियम फ्लेमवर तळायचे. हाय फ्लेमवर ते तळले तर ते वरून तर तळले जातात, पण आतपर्यंत ते चांगले असे तळले जाणार नाहीत. तर त्यामुळे छोट्या-छोट्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही जर फॉलो केले की तुमचे शंकरपाळे देखील असेच तयार होतात. मस्त असे कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतात. तर अशा प्रकारे तुम्ही हे पालकाचे शंकरपाळे घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला ते नक्कीच आवडतील. तर लहानापासून ते मोठेपर्यंत सगळे मस्त असे आवडीने खातील. तर कशी वाटली तुम्हाला हे पालकाचे शंकरपाळे? तर खूप छान असे झालेले आहेत, मस्त असे कुरकुरीत झालेत आणि खायला तितकेच असे टेस्टी झालेले आहेत. तर हे शंकरपाळे 1 महिनाभर आरामात टिकतात. हवा तुम्हाला जेव्हा खायचं असेल तेव्हा तुम्ही हे शंकरपाळे खाऊ शकतात. तर लहान मुलांच्या मधल्या भुकीसाठी असो किंवा सकाळच्या चहासाठी हे शंकरपाळे तुम्ही खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही पालकाची शंकरपाळे? तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एक छान रेसिपी बरोबर. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.